रोहित पवारांनी कोकाट यांचा एक व्हिडिओ ट्विट केला ज्यामध्ये ते रमी खेळत असताना दिसत आहेत. कृषी मंत्री खरंच या राज्याचे गंभीर नाही आहेत म्हणायचं का, ज्या पद्धतीनं हा व्हिडिओ समोर आणला गेला. माणिकरावजी कोकाटे साहेबांनी शेतकऱ्यांच्या बाबतीत जी वक्तव्य केलेली होती त्याबद्दल अजितदादा पवारांनी त्यांना सांगितलं होतं की बाबा बळीराजा आपला दैवत आहे आणि अशा प्रकारची विधानं आपण करू नका असं सांगितलं होतं. कालचं जे विधान परिषदेमध्ये कामकाज तहकूब झाल्यावर मोबाईलवरती काहीतरी करतायत हे आम्ही बघितल्यानंतर म्हणजे रोहित पवारने ट्विट केलं असं आम्ही ऐकलं. आता ते काय करत होते कारण मला ते काय मोबाईलमध्ये कळतं. लहान मुलांसारखं असे खेळ खेळत असतात. मला काय वाटतं की रमी म्हणजे जाऊन कोकाटे साहेब आमच्या कुठच्या क्लबमध्ये बसले तिथे काय खेळ आहेत, नोटाची बंडल समोर आहेत असं आहे आणि आपण प्रसारमाध्यमांनी चालू केलं काय मी जाऊन बघितलं तर ते मोबाईलवर काहीतरी करतायत काम तहकूब झाल्यावर. माणिकरावजी कोकाटे हा अतिशय मनानं चांगला प्रेमळ आणि थोडासा स्पष्ट वक्ता असा अशी व्यक्ती आहे. मला वाटतं 4 टर्म त्याची आहेत माझ्यावर आहेत. परंतु शेतकऱ्यांच्याबद्दल ज्या वक्तव्य केलं होतं त्याबद्दल बळीराजा दैवत आहे हे राष्ट्रवादीची भूमिका आहे. आता रोहित पवारांचं झालं काय की त्यांना मी माझं सांगितलं होतं की जरा फार घाई झालेली आहे. अजितदादा पवारांनी जागा घेतली म्हणून मला वाटतं जयंत पाटील साहेबांचं सुद्धा प्रसारमाध्यमांनी वाचलं की रोहित पवारांनी दबावाने घेतला आणि आता पक्ष जवळजवळ आता त्या रोहित पवारांच्या हातात दिल्याचं दिसतंय. ठीक आहे, त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे, मला काही त्यावर बोलायचं नाही. तर आता हत्या ज्या आहेत आमच्या नेत्या माजी खासदार सुप्रियाताई त्यांच्याही त्यांनी मदत करणं एवढी माझी अपेक्षा आहे. संजय राऊतांचं आज एक ट्विट पाहायला 4 मंत्र्यांना बदली करण्यात येणार आणि एकाचा तयार आता अमित शाह साहेब आणि नरेंद्र मोदी साहेब त्यांना बोलले असतील ते काही मला माहिती नाही. पण हे सरकार जे आहे ते अनैतिक पातळीवर आलेलं आहे. हनी ट्रॅपच्या माध्यमातून आलेलं हे सरकार आहे ज्याचे पेनड्राईव्ह अमित शहा आणि मोदींच्याकडे आहेत असं राऊतांचं म्हणणं. आणि दबावाला ह्या हनी ट्रॅपच्या दबावाला बळी पडून हे सगळे नेते मंडळी भाजपकडे जातात. मुख्यमंत्री मोदयांनी त्या दिवशी सभागृहात सांगितलं नो हनी नो ट्रॅप. वास्तविक अशी जर कधी असली तर किती हंगामा झाला असता, ती पेंड्रीव कशी नाचिवली असती, काय काय झालं असतं. मला वाटतं खोटं असावं असं माझं मत आहे. कारण जर वस्तुस्थिती असती आणि अधिवेशनासारखा एक सुवर्ण काळ त्यांना होता तर मला वाटतं नुसतं स्टंट करायचं आणि शासनाला बदनामी करण्याचं कट कारस्थान हे दिसतंय. तर माणिकराव कोकाटे यांचा व्हिडिओ समोर आल्यानंतर काल लातूरमध्ये एक राडा बघायला मिळाला. छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण अक्षरशः जबाबदार पदाधिकाऱ्यांनी तुमच्या केली. कसं बघताय? सत्ताधारी पाहिलं आणि आमचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब तिथे होते, त्यांनी सुद्धा काल प्रतिक्रिया दिली की हे योग्य नाही, ते काय पक्ष आमचं काय समर्थन करणार नाही. परंतु खरोखर काय घडलंय हे सुरज चव्हाणने जे विधान केलं तेव्हा पत्ते फेकले समोर आणून नंतर आवाजच्या असं काहीतरी बोललं. आता असं किती असलं तर पोलिसांच्या ताब्यात यायला पाहिजे. अशा प्रकारचं कृत्य करायला पुन्हा त्यांनी आपला बचाव करताना म्हटलं की पत्ते टाकणे किंवा निवेदन देणं ठीक होतं, मात्र त्यांनी आरवाची शिवीगाळ केली. मात्र व्हिडिओ जे समोर येतात त्यामध्ये तसं कुठेही दिसत नसल्याचं पोलिसांचं देखील म्हणणं आहे. ते म्हणजे पोलीस चौकशी करतात. अशा गोष्टी निदान राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी इथे सर्व कार्यकर्त्यांनी टाळल्या पाहिजे. विधिमंडळातला एकूण गोंधळ, विधिमंडळातली मारहाण, त्याच्यानंतर अशा प्रकारे झालेली मारहाण कुठेतरी नेत्यांबरोबर कार्यकर्त्यांनी देखील संयम बाळगला पाहिजे का? कारण टीका केली की अशा प्रकारची रिॲक्शन यायला लागली. बरोबर आहे ना, शेवटी आपण हे लोकशाहीचं राज्य आहे. या लोकशाहीमध्ये अनेक लोकांनी मतांतर असतात, त्याचा मुकाबला आपण असं विचारूनच केला पाहिजे. असं मुद्द्यावरून चालणार नाही. आणि शेवटी कायदा सुव्यवस्था राखण्याचे पोलीस आहेत ना, त्याला पोलिसांच्याकडे देऊन टाकायचं काम आहे. शक्तीपीठ महामार्गावरून 2 दिवसापूर्वीच काही समर्थक शेतकऱ्यांनी खरंतर या ठिकाणी निवेदन दिलं. 6 पट दराची मागणी करत त्यांनी आमचं 7-12 घ्या अशा पद्धतीचं हे केलं. कुठंतरी आता विरोध मावळतो म्हणायचं का मग किंवा काय नेमकी परिस्थिती आता शक्तीपीठच्या संदर्भात? वर्तमानपत्रामध्ये वाचलं आणि मी यापूर्वी सुद्धा सांगितलं होतं मुख्यमंत्री महोदयांनी हे जाहीर केलेलं आहे
की आम्हाला हे शक्तीपीठ कसा करायचा, तर आम्हाला शेतकऱ्यांचे लाभायचं आणि या शेतकऱ्यांच्यावर चर्चा करून लोकप्रतिनिधी चर्चा करून जर शेतकऱ्यांचं समाधान होत असेल तरच रस्ता आम्ही करू अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे. अजून काय पर्याय आमच्या समोर आलेले आहेत, रस्त्याच्या लाईन्स आलेल्या आहेत. त्यात कमीत कमी शेतकऱ्यांचं कसं नुकसान होईल हे बघण्याचा प्रयत्न आम्ही करतो आणि आपण शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन करण्याचा प्रयत्न आम्ही करू. म्हणजे अलाइनमेंट चेंज होऊ शकते. आता जास्त बागायती जमीन जाणार नसते आणि समजा जिरायत जाणार असेल आणि चांगला त्याला मोबदला मिळणार असेल आणि शेतकरी खुश होणार असतील तर ते होऊ शकायला काय अडचण नाही. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भातली चर्चा सुरू झाल्यानंतर तत्पर म्हटले की आम्हाला हे भाजपला विचारावं लागेल, यावरून एक टीका होती. मला काय त्याची कल्पना नाही. त्यांनी पण वक्तव्य केलंय खरं आहे. भारतीय जनता पक्षाला आणि आज आम्ही त्यांच्या सत्तेमध्ये आहोत, त्यांना विचारण्याची भूमिका त्यांनी घेतली आणि मला वाटते वस्तुस्थिती काय मी मुंबईला गेल्यावर समजावून म्हटलं की आपला पक्ष वाढवता की दुसरा विचार काय काय घडलेलं आहे ते प्रदेशाध्यक्ष मला भेटल्यानंतर समजेल. राहुल पाटलांना राष्ट्रवादीमध्ये घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. खरं तर काँग्रेसला धक्का देण्याची तयारी तुमची आहे. सवाल काय आहे की काँग्रेसचे आता थोपटे साहेब आनंदराव थोपटे आयुष्यभर काँग्रेसवर होते, ते भारतीय जनता पक्षामध्ये गेले. परवा जगताप म्हणून याचे आमदार होते मागे, ते गेले. अनेक जण जात आहेत आणि आपापला जे पुढचं भविष्य आहे ते ठेवण्यासाठी काही मंडळी प्रयत्न करत असते. तुम्हाला तर काय वावगड राहुल पाटलांचं स्वागत काय पक्षप्रवेशाबाबत काही चर्चा झाली का कधीपर्यंत? पक्षप्रवेश करणार असतील तर आम्ही फार मोठ्या मनाने त्यांचं स्वागत करू आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांच्या मागं आम्ही हिमालयात उभं राहू. ठीक आहे, ज्यावेळेला हा युतीचा चेअरमन करण्याची भूमिका घेतली त्यावेळेला ही भूमिका शिकवली. आता त्याबद्दल काय काही लोकांच्या शंका आहेत, त्यांचा आपण गैरसमज करण्याचा प्रयत्न करू. नाही, पण संचालक वाढीचा निर्णय हा बिनविरोध निवडणूक करण्यासाठीच घेतला जातो असं एक महाडिक कुटुंबाला वाटतं किंवा महाडिक समर्थकांना तसं वाटतं. समजावून सांगतो. अनेक तालुक्याला अनेक तालुक्याला प्रतिनिधी नाही, आज शिरोळ तालुक्यामध्ये प्रतिनिधी नाही, अनेक तालुक्यामध्ये प्रतिनिधी गगनबावड्यामध्ये नाही. जर सगळीकडे दुधाचं उत्पादन करणारे शेतकरी असतील तर त्यांच्या समस्या ऐकणारे सुद्धा संचालक तिथं पाहिजे. या भूमिकेनं 4 संचालक आणि कायद्यात आहे ना ते. आता आम्ही सगळीकडेच केले आणि त्यामुळे जास्त संचालक आले की मला वाटतं की चांगला कारभार व्हायला ती मदत होईल. पण यातून उत्पादकांचा काय फायदा आहे? म्हणजे त्यांच्या अडचणी समजून घ्यायला बरोबर आहे. हे बघा, जिल्हा मदती बँक वर्षाला कर्ज देते आणि वर्षाला कर्ज देते. दुधाचाच नाही, सकाळी दूध घालावं लागतं, संध्याकाळी दूध घालावं लागतं. कधी वासाचं निघतं, कधी कमी दर्जाचं येतं. अशा अनेक तक्रारी या महिलांच्या विशेषतः जास्त असतात. म्हणून हा 24 तास जॉब आहे. साहेब, खरं तर पुणे पदवीधर निवडणुकीसाठी अजून बराच अवधी काळ शिल्लक आहे. मात्र काल तुम्ही उमेदवारीच भैयाप्रमाणेची जाहीर करून टाकली मिळाली. नाही, आम्ही उमेदवारी मागितली पक्षाकडे, म्हणजे जाहीर केली नाही. आम्ही अश्वमेधचा आमचा घोडा आम्ही रिंगणात सोडलेला आहे. आता नोंदणी करणं, आता बाकीच्या निवडणुका वेगळ्या, ही निवडणूक बाकीच्या निवडणुकीमध्ये मतदार यादी अंतिम असते. आता मी मतदान केलं, मला पुन्हा काही नोंदवायची गरज नाही, मला पुन्हा मतदान करता येईल. पण यात तसं नाही. जर निवडणुकीमध्ये नोंदणी करायला, नोंदणी जास्त करेल त्याचा उमेदवाराला हक्क राहील आणि नोंदणी जास्त करण्याचं अभियान आमचं होतं आणि त्या निमित्ताने आमचा सोडलेला आहे. मला वाटतं आम्ही नाही, पण उमेदवारी मिळवून देण्याची जबाबदारी माझी आहे असं तुमचं काल त्या ठिकाणी वक्तव्य होतं. जास्त नोंदणी झाल्यानंतर मागचं वाक्य आहे, मग मी उमेदवारी मिळवून देण्याचा प्रयत्न केला असं पुढचं वाक्य. राष्ट्रवादीचं टाईम असणार आहे का या जागेवरती? हा, आता शरद लाल गेल्या वेळा निवडून आले, ते फक्त कोल्हापूर जिल्ह्यामुळे निवडून आले. अरुण लाल त्यांना 52% मतं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मिळाली. सगळ्यात जास्त बहुमत मिळालं आणि त्यामध्ये कागद तालुक्यानं फार बहुमोल कामगिरी या सगळ्या विधान परिषदेत नोंदणी केलेली आहे. राजेश पाटील वाटाळकर राहिले होते त्यावेळेला, सारंग पाटील राहिले होते त्यावेळेला, गेल्या वेळेला शरद पाटील राहिले होते त्यावेळेला आणि आता अरुण लाल राहिले त्यावेळेला.
त्यामुळे जास्तीत जास्त मताची नोंदणी जर झाली तर तिकीट मिळायला सोपं होईल. नाही पण ह्या मतदारसंघामध्ये जर पाहिलं काँग्रेस आणि भाजपमध्ये थोडंसं वर्चस्व असलेलं बघायला मिळत होतं. यामध्ये राष्ट्रवादी आता तिन्ही निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी फार घातलेली आहे. चंद्रकांत दादाजी निवडून आले ते शेवटी आले होते, मला आठवत असेल. शरद पाटील आले निवडून, म्हणजे सारंग पाटील आणि अरुण लोहाड हे दोन पटकुरी झाल्यामुळे आमची उमेदवारी पडली. त्याच्यावर राष्ट्रवादीचा अधिकार आहे. हे तिकीट राष्ट्रवादीला मिळावं असा आमचा आग्रह असणार आहे. आम्ही त्या युतीमध्ये पटवून देऊ आणि जास्तीत जास्त नोंदणी केल्यामुळं भयामांना उमेदवारी मिळावी असा आमचा आग्रह राहणार आहे. एकीकडे भैयामानेंच्या उमेदवारीवर दावा केला असताना अरुण लाड यांनी शरद लाड यांना उमेदवारी द्यावी, मग मी महायुतीत येतो अशा पद्धतीचा प्रस्ताव दादांच्याकडे काल मी अरुण दादांना सांगितलं की आपण पाठिंबा द्यावा भयामांना. गेल्या वेळेला जीवाचं रान भयामांनी तुमच्यासाठी केलेलं आहे. हाडांचे काढत रक्ताचं पाणी केलेलं आहे. सगळी समर्थन द्यावं अशी भावना मी काल व्यक्त केलेली आहे.